तरी नामदेवराव म्हणेच ना का हे पास कसे काय होऊ शकत म्हणे. अरे 2-2 विषयात पहिलेच गेल्या. इतिहासात भूगोल आणि भूगोलात इतिहास केला यायनं. अरे या पगलाईले म्हटलं नाही का आपण दोघायले सल्ले शाहरुख आले का डबल चेक करून पहा म्हणून. नाही म्हणे बरोबर आहे म्हणे. आणि त्याला वाटलं त्यानं काय केलं त्याचं नाव वाचलंच नाही. आणि समोरचं पहिला जो अक्षर होतं ते सारखंच होतं ना. बाबाचं नाव वळलं आणि पहिलं अक्षर आहे सारखं. त्याच्यानं त्याला वाटलं का नाही बा हेच बरोबर आहे. त्याच्यानं ते सगळं झालं. ते सगळं बरोबर आहे मोहन त्याला. पण ज्यानं इमानदारीनं अभ्यास करून पहिला आणि दुसरा नंबर पटकवला त्याचा वांदा होत होता ना. मग ते म्हणत होते असं कसं झालं बाई. म्हणे आला तिकून तो म्हणे मला एकदा चेक करून पाहू दे म्हणे बा. हे जे आहे ते खरी गोष्ट आहे का. आता ते कचरा पेटीत मी आता झाडझूड केलं तर ते कागद गिद्द त्याच्यातच टाकले. तर काय विचारता नाही तर पहिले मी जाय होते कागद जेव्हा कचरा पेटी नव्हती तेव्हा. आता त्याच्यानं कचरा पेटी गेली तर मग जायचं कामच नाही पडत. त्याच्यातच कचरा टाकून देत असतो. तर म्हटलं पाय बा त्याच्यात त्यानं पाहिलं तर एक जे मागं रोल नंबर होता त्याचा दिलेला त्याच्यानं सगळं गणित पलटलं. नमस्कार हो नमस्कार शांभाऊ. अरे बापरे. नमस्कार नामदेवराव. नमस्कार दिलीप भाऊ. नमस्कार रे मोहन. नमस्कार. नमस्कार. आज तर काय तुमचा वाला तालच पाहिलं नाही चालला. टी शर्ट आणि लोअर आणि बूट कुठं गेलते सकाळी सकाळी. अरे मोहनले तर माहिती आहे आता कुठं चाललो तर. रोज व्यायाम करायला चालले ना ते मैदानावर. पण दिसून एखाद्या जवान पोरासारखेच राहिले तुम्ही. 18-19च्या वयाचे. असेच राहत जा मस्त. टी शर्ट आणि ते पॅन्ट बूट मस्त टापटीप राहत जा. नाही ये व्यायाम करायला जातो तेव्हा घालतो. कसा शर्ट पॅन्टवर करता नाही येत ना त्याच्यानं. का रे मोहन नाश्तेवाला कुठं गेला कालपासून बना राजा. त्याच्या इथं लग्न आहे 2-3 दिवस गाडी काय लावत नाही म्हणे. एवढा व्यायाम करू राहिले तुम्ही श्यामभाऊ आणि इथं काय तेलाचा खाता काय. नाही चना मोठ राहते ना त्याच्यापाशी नाश्त्याले. चना मोठ खाऊन घ्यायची आपली थोडीशी. थोडंसं कसं पोट खाली होऊन जाते ना एकदम तर थोडं पाहिजे एनर्जीसाठी अंगात. नमस्कार गिलबिलेराव. नमस्कार गुलकंदराव. नमस्कार. अरे माहित कसं पडलं म्हटलं हे. अरे हे आम्हाला पहिलेच माहित होतं. पण त्या सल्ल्यान शाहरुख यानं याचा निकाल बरोबर पाहिला नाही. आखरीचे जे रोल नंबर आहे ना तो चुकवला. आणि कसं आहे तुमचं नाव तुमचं नाव आणि त्या पोरीचं आणि त्या पोराचं ते तसंच झालं. आणि पहिलं अक्षर तुमच्या पोराच्याच नावाचं सारखं होतं. त्याच्यानं तिथं सगळा मार खाल्ला. अरे निदान 5 जरी झाले असते ना तर आम्हाला लय बरं वाटलं असतं. ITI करायला लावला असता आणि पुण्याला पाठवलं असतं जायले. पण काही नाही ना 3 वर्षापासून घुमू राहिले. काही समजून नाही राहिलं ना. आता हे 4थं वर्ष समजून घ्या. तुम्ही एक काम करा. तुम्ही लावा दोघाले बी ट्युशना लावल्यानं कसा फरक पडते. शाळेत काही एवढं काही मास्तर लोक लक्ष देत नाही लेकराईवर. ट्युशनात जरा कसं पैसे गिचे भेटते ना त्याले तर जरासं प्रेशर टाकते ते लेकराईवर करतेच होते. आता हे जे 5 झाले हे ट्युशनवालेच होते. अरे ट्युशनात पैसे भरले आणि काही भरले तरी काय हे जाणारे होय काय. आम्ही इकडे कामाला गेलो का बस हे बात चाट देते. सांगा आता काय करा. तुम्ही जो सोडपे देते त्या मास्तरपाशी ट्युशन लावा आणि त्याला खुल्ली सूट द्या का तुम्हाला जेवढं मारायचं आहे तेवढं मारा. पण यायले सुधरवा बस. बाकीचे जर 2000 रुपये महिना देत असाल तर मी 2100 रुपये देतो म्हणा. 100 यायले फक्त मारायचे देतो सुधरवायचे देतो. पण हे 10वी पास झाले पाहिजे म्हणजे झाले पाहिजे अशी तुम्ही गॅरंटी घ्या म्हणा. आणि पास झाल्यावर तुम्हाला बक्षीस म्हणून अधिक दिन म्हणा मी काही. असंच काहीतरी पाहा लागन. त्याच्याशिवाय काही जमत नाही. हे पोट्टे पार वाया चालले. आपण इकडे कामाला जाव का याच्या इकडे लक्ष द्या. आणि याच्या मायाईले म्हटलं का लेकराच्या इकडे लक्ष नाही द्या तर ते आपल्यासोबत भांडणं करते. काय करावं काही समजत नाही. सांगा आता कामाला जाऊ का यायले पाहू. आम्हाला वाटते का हे शिकण सवरण कुठं लागन बा चांगल्या ठिकाणी तर म्हातारापणी आम्हाला सहारा देईन. आम्हाला तर असं वाटू राहिलं का म्हातारा झाल्यावर आम्हाला जायला सहारा द्या लागन. चांगला झोडपे देणारा मास्तरपाशी ट्युशन लावा यायची. येऊन जाते ते जाग्यावर. आता लहान आहे पण मग कसं हातातून गेला टाईम तर मग काही नाही होऊ शकत. आता पहिले शाळेत जातो मास्तर लोकांची भेट घेतो त्याच्यापासूनच जराशी जानकारी काढतो आणि यायचं निकाल लावतो. आता हे कुठे गेले तर काही दिसून नाही राहिले. काय माहित कुठं जाते आणि काय करते कोणालाच काही माहित नाही. आम्हालाही नाही माहित. सांगा आता यायचेच लेकरं आणि हेच म्हणते का कुठं काय जाते आम्हालाच माहित नाही. सांगा हे असे आहे. अरे हो अंग्रेज तिकडे होय म्हटलं सारख्यानं. सूर मारू आलो मी. अंगा गिंगावर आला तर मला नको सांगतो. लवकर तिकडे होय. पाहिजो रे अंग्रेज होय तिकडे होय. चेत्या पाहिजो. अरे मार ना तू उडी. मी आहे पाहिले. पाहिजो रे रिंक्या येजो नको म्हणतात. मी कायले येतो म्हणतात. पाहिजो रे बारक्या. काल आम्हाला वाटले का तुमचाच पहिला आणि दुसरा नंबर आहे काय. अरे आम्हाला सुरुवातीला तसंच वाटलं आणि खरंच तुमचा पहिला आणि दुसरा नंबर आला असता तर मग काही विचारायचंच काम नाही. डीजेच लावला असता. डीजे आणि सगळ्या लोकांले जेवण. अरे आम्हाला जसं माहीत झालं का आमचा पहिला आणि दुसरा नंबर आला तेव्हाच तर तुम्हाला ओरिजिनल खव्याचा पेढा दिला. काय किलो असन तो. काय किलोचा असन सांग रे रिंक्या. काय किलोचा असन सांग रे बारक्या. सांग अंग्रेज तू सांग काय किलोचा असन तुम्ही खाल्लेला पेढा. असन 500 रुपये किलोचा. नाही तू सांग रे बारक्या. 700 रुपये किलोचा असन.
नाही 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 तुलाही माहित नाही. तू सांग रे अंग्रेज किती रुपयाचा असन तर. 1000 रुपयाचा असन बा जास्तीत जास्त. त्याही माती खाल्लेली का इथं. तुम्हीच सांगा ना रे काय किलोचा असन तर. 5000 रुपये किलोचा होता म्हटलं. 5000 रुपये किलोचा. अबे कमी फेकत जाय. 5000 रुपये किलोचा लेखा पेढा म्हणून राहिला तू. पागल समजू राहिला का आम्हाला. का पहिल्यांदा पेढा खाऊ राहिलो का आम्ही. अबे तुम्ही बापजांनी खाल्ला तरी होता का असा पेढा. तुम्हाला 5000 रुपये किलोचा पेढा चारला. सांग रे सोने यायले. 5000 रुपये किलोचा नव्हता म्हणते तो. प्युअर खव्याचा होता म्हटलं. प्युअर खव्याचा. हा वरतून तूप टाकून होता. काजू बदाम मस्त होत्या त्याच्यात. आता पुऱ्याची टोटल जर मारली तर काय रुपये किलो होता तो. हा 5000च्या वर होता. भाव करून 5000चा आणला तो तर 7000 रुपये म्हणे. बस करा रे बस कर ना. एवढं फेका लागते काय. एवढ्या फोकणाऱ्या गोष्टी मारू राहिले. अबे अंग्रेज आमच्या ज्यांना खाले तरी भेटला तुम्हाला. हा 5000 रुपये किलोचा पेढा. नाही तर तुम्ही तर ऐकलंय नसन 5000 रुपये कायले म्हणते. तुम्हाला तर ते नसन माहित का 5000वर किती शून्य असते. नाही रे चेत्या. नाही तर काय तर. बस राहू द्या रे राहू द्या. आम्हाला नका सांगू तुम्ही 5000वर किती शून्य असते आणि काय असते तर. एवढ्या गोष्टी नका करू. आणि इथं काही खाल्ला पेल्ला काढू नका. मायावाला लावून टाकजा 50चा अरविंदराव. थांबा ना पहिले गणित तर काढू द्या. पण हर वेळेसच नाही आहे. नाही तर मग तुम्ही म्हणसान कसा आहे एकांडाव येते एकांडाव गणित बरोबर राहते पण एकांडाव चुकते बी. नाही तर तुम्ही म्हणसान का तुमच्या ज्यानं 50 रुपये गेले. आताच विचार करा. अरे लावून टाका ना तुम्ही 50चा. येऊ का नाही येऊ. अरविंदराव आपला दुवा टाकजा म्हटलं 100चा. बरं बरं. आणि नामदेवरावचा तुम्ही जो गणित काढू राहिले तो जो आकडा आहे तो नामदेवरावचा टाकजा म्हणते 100 रुपयाचा. आणि दिलीप भाऊचाही. बरं ठीक आहे ठीक आहे. वाढू का हो जेवायला. जेवता काय. थांब थोडा वेळ. पोट काही बरोबर करून नाही राहिलं. नुसतं घडघड घडघड करू राहिलं. मार दारू पेते मग म्हणते पोट घडघड करू राहिलं. पोट झुमू राहिलं. चक्कर येऊ राहिले. उलट्या येऊ राहिले. अधिक पेत जा दारू. दारू अधिक पेत जा. कमी पिऊ राहिले तुम्ही एवढ्या. दारू अधिक पेत जा म्हटलं. जास्त शहाणपणा नको करत जाऊ. आपलं काम करत जा जेवढं आहे तेवढं. हा शिल्लकचे कामं नाही करायचे. उकडलेला अल्लग काढजो. हा सगळंच काढलाय. वाढवा शांती जेवाले वाढ. मला भूक लागली. तुम्ही थांबून जा ना. तुम्ही कुठे चालले. घरीच आहे ना. थांबा ना जरासे. हे वावरात चालले म्हणून याच्यासाठी स्वयंपाक बनवला. अधिक लागली का संडास. काय समजून नाही राहिलं. पोट भरलं झुमू राहिलं. तुम्हाला वाटते तेव्हा जेवून घे जा. स्वयंपाक खोलीत ताट वाढून ठेवून देतो. किती वेळचे गेले तुम्ही. अर्धा घंटा झाले म्हटलं संडासले गेले. अधिक बाहेर नाही आले. किती दिवसाची करू राहिले. तुले म्हणू राहिलो ना शांत राय म्हणून. तर माझं पोट झुमू राहिलं. तुम्ही ऐका का नका ऐकू. तुमचं जे पोट झुमू राहिलं ते कालच्या दारूच्या न होय. एवढं लक्षात ठेवा. हा ते दारू पेले तुम्ही ते त्याच होईये. तुम्हाला म्हणू राहिली नका पिऊ नका पिऊ. एखाद्या तुम्ही तब्येत खराब करून घेता जास्त. मग म्हणसान काय झालं. हा जे रातभरापासून चालले तुम्ही संडासले ते पाहून घ्या. आता हे संडास आता सांगू राहिली पेनं बंद करा. हे बेकार आहे बरं. अरे त्यानं नाही होय ना. कायले डोकं खराब करू राहील तू. दारूनं नाही होईन ते. मला सांगू राहिले का तुम्ही. हा काल मार दारू पेले आणि मला सांगू राहिले का या गोष्टी. मार वकून राहिले रात्रीचे जेवण करून आणि सांगू राहिले मोठे इथं. अरे दारू तर याच्या पहिले काय पेलो नाही आहे का मी. हा मग तर नाही झालं मला. मग आता कसं काय झालं. काल नाही भेटल्यासारखे पेले असत ना. सुटून आले ना पोलीस ठाण्यातून. घेतली दोस्ताय सोबत. दोस्ताय तसेच बेवडे. बस बस जास्त बोलू नको. चल झालं असं. अरे काय सरूनच नाही राहिलं का बोलणं. माया आकडा घेऊन घ्या जाऊ द्या ना. मला सोकारी करावं लागते ना. फालतू तात्याले दिसलो तर झापन ना. वावर सोडून इकडे काय करू राहिले म्हणून. घ्या ना अरविंदराव. माया लिहून टाका मला जाऊ द्या. मोकळं करा लवकर. 2 मिनिटं वसंतराव फक्त 2 मिनिटं. काय तवाचे 2 मिनिटं करू राहिले. 15 मिनिटं झाले ना. अरे त्याचं नंतर होते ना. माया पटकन आहे ना. नगदीचं काम आहे ना. ह्या धंद्यात वसंतराव सगळ्याची नगदीच असते. उधारी काम नसते. लिहून ठेव मग देतो आल्यावर देतो नंतर देतो. जमत नाही ते. काय करू मेंढी. बरं बरं कितीची. 500ची. ठीक आहे ठीक आहे. दोघा जणांची आहे ना. बरं बरं. हां फोनपे पहिले पैसे टाका त्याच्यानंतर. ठीक आहे ठीक आहे. हाच नंबर आहे हाच नंबर आहे. बोला आता आकडा सांगा आणि पैसे सांगा. 20 रुपयाचं. काल लंगडं आलं होतं ना. हा लंगडं आलं होतं. तुमचं गणित काय निघालं. माझ्या गणित तर आता एक्का आहे बुवा. एक्का निघालं. लावाव काय एक्काच 20 रुपयाचा. काय डबल लावाव 70. येन काय पण एक्का का लावू डबल 70. माझी इच्छा करू राहिली 70 लावायचं. पा तुमची इच्छा. तुम्हाला जर आकडा आला तर तुम्ही काय मला काय 5-50 देऊन नाही राहिले. मी माझ्या गणित काढत असतो आणि मी लावत असतो. काय म्हणून राहिलो मी काय कोणाला सांगत नाही. आता तुमची इच्छा असेल तर लावा नाही तर नका लावू. काल येईनच गणित काढलं होतं. यायच्याच छान भेटले सगळ्याले आकडे. बरं एक काम करा. 10 रुपयाचा एक्का करा आणि 10 रुपयाचा लंगडं करा. बरं बरं ठीक आहे. तात्या चला हो वावरात. ये ना अंद्रे या ना चहा प्याले या. अजी काय वहिनी जेव्हा तेव्हा काय चहाच पाचता काय बाबा. राहू द्या ना चहा पिऊनच येत असतो ना आम्ही. चाय नाश्ता करून. कुठं गेले ते संडासले गेले. काल रातभरापासून जे संडासले चालले
अर्धा अर्धा एक एक घंटा येऊन नाही राहिले, पोट झोमतेच करू राहिले ते. कालचा कार्यक्रम जरा जास्त झाला वाटते. दवाखान्यात पाठवा ना मग त्याले. दवाखान्यात जा ना, त्याला कालच म्हटलं पण ते काय ऐकून नाही राहिले. हे ऐकायलाच तयार नाहीये. काय माहित आम्ही बंडीपाशी बसतो, सरपंच साहेबाला पाठवून दे जा. तुम्हाला म्हणून राहिली या जरा गुळाचा चहा घ्या, तर तुम्ही घेऊन नाही राहिले. चहा पिऊनच आलो, त्याला पाठवून द्यायचा तिथं त्याचा कार्यक्रम निपटल्यावर. अरे कुठं आहे, गेले बी काय? बैल बंडीच्या ठेवावर बसून आहे ते. जेवले का तुम्ही? जेवून घ्या पहिले, ते ताट वाढून ठेवलाय स्वयंपाक खोलीत. मी काय जेवत नाही शांते, माझे पोट काही बरोबर करून नाही राहिलं. पोट एकदम झोमू राहिलं. संडासची जी जागा आहे ना ते चांगली झोमू राहिली, रक्त पडू राहिलं त्याच्यातून. म्हणूनच तुम्ही अर्धा अर्धा घंटा संडासच्या बाहेर नाही येऊ राहिले. तुम्ही मला आता सांगू राहिले नाही रातभरापासून. तुम्ही एक काम करा, तुम्हाला उमायला मुळव्यात. हे तुम्ही जास्त मटण आणि दारू खाण्यापिण्यात आलं त्याच्यानं ते हिट निघू राहिली बाहेर. तुम्ही चांगल्या दवाखान्यात जा आता, हे वावरात काही जाऊ नका. मला तसंच वाटू राहिलं आणि थोडी थोडी मला चक्कर आल्यासारखं वाटू राहिलं. काही म्हटलं तुम्हाला का मलाच मारायला धावता तुम्ही? हा, मला सांगून राहिली का जरा हे उन्ही तानीचं दारू नका पिऊ, मटण नका खाऊ, जरा कमी प्रमाणात करा, हीट असते त्याच्यात. ऐकत नाही, मलाच मारायला धावता तुम्ही. आता सारखं एक काम करा तुम्ही, हे नामदेव बापूले पकडा आणि देवानंद बापूले पकडा, सारखे दवाखान्यात जा. फालतू इकडे तिकडे काही टाइमपास करू नका. कमी जास्त झालं तर मग बसतान बोंबलत, मार रक्त जाते त्यानं, अशक्तपणा येते अंगात. तसंच होऊ राहिलं मला चक्कर आल्यासारखं वाटू राहिलं. आणि मी काय ते जेवत नाही, तू जेवून घेजो आणि बाबाले जेव घालजो. मी जेवत नाही, कारण मी जेवायला गेलो का पोट झोमते. आणि जे होते ते तू तुला सांगितलं आता कसं होते तर. मार भाज्या पाहिजे तुम्हाला गरम मसाल्याच्या, आता गरम मसाला निघू राहिला तो. आता वावरात जासान तर दही आणि ताक हे आठवणीनं घेऊन ये जा. मी येतो जरा वावरात चक्कर टाकून. आठवणीनं ताक घेऊन ये जा फक्त. हा घेऊन येतो, जाय तू. मार उन्हाळ्याचे दारू पेते, मटण खाते गरम मसाल्याचे आणि मग मुळे दुमायते. 500 रुपयाचा करू ना दोघाचा बी. करा ना दोघाचा. यांना पण तुमच्या भरोशावर लावू राहिलो आम्ही. माया भरोशावर काही लावू नका. मी पहिलेच सांगू राहिलो तुम्हाला, मी ते गणित काढत असतो माझ्यासाठी. मी कोणाला फोर्स नसतो करत तर हेच लावा आणि तेच लावा. तुम्ही तुमचे नशीब आजमावा, बाकी काही नाही. नशिबाच्या भरोशावर आहे, माझ्या भरोशावर नका करू. नाही तर मग नाही आला तर मग मलाच म्हणसान द्या भरून पैसे. असं कसं जमा? जितल्यावर काय 5-50 देऊ राहिले का तुम्ही मला? अरे येते ना, यायचं गणित फेलीवर थोडी राहते. येते करून टाका. गुड मॉर्निंग सरपंच साहेब, गुड मॉर्निंग. नमस्कार सर, गुड मॉर्निंग वर कामाला काय? तुम्ही भाषणच तसं दिलं ना काल. अरे भाषण द्यास लागते, ते इम्प्रेशन पडासाठी होतं. पण आपली मातृभाषा भुलून इंग्लिश नाही जमन ना. काय निघाला आज गणित तर एक्का निघाला बुवा. करू का तुमचा आला? नाही आज नाही. जास्त लालूच करत नाही आपण. एखादा इच्छा झाली तर लावतो, जास्त लालूच करत नाही. तुमच्या दोस्ताईनं लावला बा एक्का 5-5 का हो, डायरेक्ट 300चं 500वर कामाला का आता? जास्त लालूच नका करू बरं. हा, नाही तर जे हाय कमावले ते गमावून टाकसान. बरं जाऊ द्या ते. बसा पटकन गाडीवर आणि चला बरं. अरे ह्या गाडीवर तर बसायला जागा नाही होती, 3 जण. आणि कुठं बसायला लावू राहिले तुम्ही मला देवानंद भाऊ? सोमर सरकतो, मागं जागा होते, बसा. चला देवानंद भाऊ, पकडलं मी आता पाटीलले. मंदात स्टॉप घ्यायचा आहे का कोणता? मोहनच्या पांटेल्यापाशी स्टॉप घेजा एक. कसा आहे, जरा कार्यक्रम घेतला म्हणजे कार्यक्रम आपला दिवसभर पुरून जाते. तो स्टॉप घ्याच लागते, तो नॉनस्टॉप स्टॉप आहे आपला. 3 वर्षापासून घरच्याले घुमवू राहिले. 3 वर्ष त्यांना पता नाही लागू दिला. आपल्या सोबत राहून आपल्याला पता नाही लागू दिला. तर काय कमी हुशार असेल का ते 2 पोट्टे? विचार कर ना. अरे त्याच्यासारखं दिमागच नाही आहे. त्याला जे दिमाग वाटलं देवानं ते स्पेशल बनवलं का काय माहीत. लय चॅप्टर आहे हे आणि कोणाला चकमा देते. पण का रे मोहन, जर शाहरुख यांना जर ते बरोबर सांगितलं असतं का तुम्ही 2 विषयात नापास झाले, इतिहास आणि भूगोलमध्ये, तर मग काय केलं असतं यानं? मला याचा विचार पडला. मग हे सारखे बाहेर गावी चालले गेले असते जोपर्यंत वातावरण शांत नाही होत. बस याने हेच केलं असतं, बाकी काहीच नाही करू शकले असते. कारण माय बापा तर एवढे झडपत होते त्याले, काय विचारता तुम्ही? ते तर कालच्या भाषणात होते म्हणून वाचले. पण त्याच्या आईनं, म्हणजे बापानं तर तिथे झोडपलं हॉलमध्ये, पण त्याच्या आईनं घरी झोडपलं म्हणजे त्याला अल्लाह, ते बी मिरच्याची धुनी देऊन. आणि आज कुठं आहे काय आहे? आता तुमच्या देखताचीच गोष्ट आहे ना. काय म्हणे दोघाचे बाबा? आम्हाला माहितच नाही म्हणे कुठं गेले तर. सांगा, लेकरावर लक्षच नाही ठेवत नाही. आणि लेकरं तर माहित आहे तुम्हाला कोहिनूरचे हिरे आहे म्हणून. अरे भाऊ, तुमच्यापाशी सोन्याचा नंबर आहे का? सोन्याचा? नाही, मापाशी तर नाही आहे. मोहन त्यापाशी आहे ना रे? हा आहे ना. काऊन? एक फोन लावून द्या राजू, लय अर्जंट काम होतं त्याच्यासोबत. हॅलो सोनिया, कुठं आहे रे? आमचं काय, आम्ही कुठेही राहतो. बोल ना, काय म्हणतं? अरे हे कटलेवाले काका आले होते. सुदाम काका आले म्हणा. अरे हे सुदाम काका आले कटलेवाले. हे घे, बोल त्याच्यासोबत बोल. हा हॅलो सोन्या, सुदाम काका बोलू राहिलो कटलेवाला.
बोला सुदाम काका, लय दिवसाबाद आठवण आली बा आमची. हा आपला कटला कान ठेवायचा होता आपल्याला. बरं अर्धा घंटा थांबून जा ना, अर्धा घंटा देतो. अरे नाही ना राजा, अर्धा घंटा. अरे 10 मिनिटात दे मला पैसे तू, अर्धा घंटा नाही. मला जाणं आहे, मला अर्जंट आहे पहिले. हां तुला माहिती आहे ना मला कायच्यासाठी अर्जंट आहे तर. पण आता मी बाहेर होतो ना, मग कालच काऊन नाही घेऊन घेतले अर्जंट होते तर. अरे काल होते मापाशी पैसे, आज नाही आहे. सांग लवकर किती मिनिटात येतं. 10 मिनिटात येतो. इथं आहे मी पांटेल्यापाशी. एक काम करा तुम्ही, त्या पांटेल्यावाल्यापाशी मोबाईल द्या. हा हॅलो मोहनदा, बोल काय म्हणून राहिला. सध्याचे 500 रुपये देऊन दे त्या सुदाम काकाले. मी आल्याबरोबर देतो तुला 500 रुपये. अरे नाही रे बा, माझ्यापाशी 500 रुपये काय, माझी 1 रुपया बी नाही आहे. आताच बोलणी झाली फक्त माझी अर्धा घंटा अगोदर 50 रुपयाची. आणि 500 रुपये कुठून देणार आहे मी. अरे दे ना, आहे ना त्यापाशी पैसे. बंडलातले काढ, बंडलातले, आणि देऊन दे 500ची सध्याची. बस आल्याबरोबर देतो तुला पैसे. नाही नाही बंडलातले नाही काही नाही, 1 रुपया देत नाही मी. तुम्ही या आणि तुमचं काय आहे ते पाच बसा, मला नका सांगू. अरे ते थांबून नाही राहिले म्हणून म्हणून राहिलो. तेवढा भरोसा नाहीये काय. 1 रुपयाचा भरोसा नाही आहे. तू ये इथं पाच बस, त्याला काय आहे ते. काऊन रे सोन्या, काय झालं. ये बरं थोडा बाहेर. ते बोल बरं मोहनदा सोबत. मोहनदा सध्याचे 500 रुपयांनी देऊ राहिला. दे मोबाईल दे मापाशी. हे घे चेत्या डॉन सोबत बोल. व्याजाचा धंदा रिंक्या चालूच आहे का रे यायचा. तोच तर धंदा यायचा, नाही तर कोणता धंदा आहे तर. चोरी सकाळी आणि हे क्यों रे बेटा मोहन, हा एड़े चाले कर रहा क्या फालतू के. काय काय म्हटलं ते. किवळे बेटा मोहन, येडे चाले कर रहा क्या फालतू के. बोलला का तू कोण आहे तुम्ही. बोलला काय. आता कानपटा शेका लागते त्याला येऊन. कुठं आहे तू, कुठं आहे कुठं. तिथे येऊन त्याला कान शेकतो. हा मोठ्याचं मोठपण नाही, लायनाचं लहानपण नाही. कोणाले काय बोलू राहिला तुला समजून नाही राहिला काय. मोहनदा आहे का पांटेलेवाला. अरे सवारी सवारी मोहनदा सवारी. अरे मला वाटलं का दुसराच होय का मोहन, त्याच्या ज्यानं होय ते. तुले वाटलं दुसरा होय तिसरा होय. तू ये फक्त पांटेल्यापाशी, असे कानपटा शेकतो त्याले, मग माहीतच पडन. आणि सोबत त्याचे शेकतो समोरच्याचे. ते काऊन काय झालं, असं तोंड काऊन केलं त्या. अबे लेका सांगायचं तर सही, आपला मोहनदा होय म्हणून. मी दुसराच मोहन समजू राहिलो. अबे आपला मोहनदा होय ना. काय लेका तू बी कोणासोबत काही बोलू राहिला. आता जे काम व्हायचं आहे तेही नाही होत. अरे मोहनदा सवारी सवारी मोहनदा. 1 रुपया देत नाही आता. इथं या आणि तुमचं तुम्ही पाच बसा. सुदाम काका तुम्ही तुमच्या कटल्यापाशी राहा, 10 मिनिटं वाट पा. आले तर द्या, नाही तर दुसऱ्यापाशी ठेवा. काहून काय झालं मोहन, एकदम त्याला चेहरा असा रागीट दिसू राहिला. मले तो चेत्या म्हणून राहिला. बोल रे बेटा मोहन, मी का त्याच्या एवढा आहे का. हा येऊ द्या ना, त्याला सांगतो ना कसं असते तर. मला म्हणून राहिला होता का 500 रुपये सध्याचे तुमच्या पच्चे यायला देऊन द्या. सोन्या म्हणून राहिला होता. आणि चेत्या डॉन से बात कर म्हणे. आणि चेत्या डॉन म्हणून राहिला मले. हा कायचा डॉन होता त्याचा, काढतो ना, येऊ द्या ना. की बोल रे बेटा मोहन म्हणते. बदमाश आहे ते पोट्टे 1 नंबरचे. आणि तुम्हाला कायले पाहिजे हो सुदाम काका पैसे. अरे थोडं काम आहे मला, त्याच्यानं मागितले. काय लेका सोन्या सांगत नाही काही नाही. चल पहिले ते जाऊ दे आता. पहिले ते सुदाम काका कटला घेऊन उभे आहे. 500 रुपयात कटला त्याच्यावाला गाण ठेवणार. लवकर चल, नाही चालले जाईन ते दुसऱ्यापाशी. अरे काही कामं नाही राहत त्याले, सारखे दारू प्यायला चालले ते. अरे एवढी दारू नका पेत जाऊ ना. वय पाना आता तुमचं. जेवढ्या रुपयाचे भाडे नाही मारत तुम्ही, तेवढ्या रुपयाचं कर्जच करून ठेवू राहिले. आता याले 500 किती रुपये द्यावे लागते तुम्हाला जास्त. 500 600 रुपये. चांगला आहे, चांगला आहे सुदाम काका. चालू द्या असंच, असंच चालू द्या. मग असंच चालू देऊ राहिलो मी. काय असेच चालू देऊ राहिले म्हणून राहिले. हा काही आपलं काय ढंग आहे का या गोष्टीतनी. कामापुरती पेत जाण बस. मोहन चल दे 3 तंबाखाच्या पुढे दे आणि 3 मिक्सर तंबाखाचे पान दे लवकर. अरे थांबा ना हो जराशे. आले का भल्ले गडबड करता. पहिलेच तर येत नाही तुम्ही लवकर. अरे नाश्ता गिस्ता करा, नाश्ता तर करा. बंद करणं हेच आहे त्याले. जेव्हा नाश्त्याची गाडी राहते तेव्हा म्हणत नाही. आणि आता त्याच्या घरचं लग्न आहे, नाश्त्याची दुकान बंद आहे, तर आता म्हणू राहिला. बरं जेव्हा लागन तेव्हा चारजो ना, माहीत पडते ना किती चारते तर. हे पा आता इच्छा आहे माही नाश्ता चारायची तुम्हाला. आता ते बंद आहे का चालू आहे, तर त्याच्यात मी काय करू. आज चारतो बा, उद्याची गॅरंटी मी नाही घेत. तू राहू दे, तूच आमच्यापासून नाश्ता करून घेजो गाडी लागल्या. दे लवकर, फक्त तंबाखू सुन्याच्या पुढे दे आणि पान दे. पाटील हो सांगू राहिला माझ्या. मी येतो पहिले दणका देऊन. जा जरा पटकन जा आणि पटकन ये जा. आता काय घरी जात नका बसू. मोहनले बॉटल मागा आणि इथल्यातच बसून जा इकडे मोकळ्यातनी. तसंच करा लागन. घरी गेलं तर आधी कामाला लावते बायको. सुदाम काका हो सुदाम काका. जाणून बैऱ्यावर घेऊ राहिले न ते. मोहन पाण्याची बॉटल दे बरं लवकर, अर्जंट दे. हे घ्या. पायजा आरामानं जा. कुठे गेले ते पाण्याची बॉटल घेऊन. पाणी प्यायची बॉटल होती का ते. हा घरून आणली होती न ते. कुठे गेले ते घेऊन. धावतच गेले. तात्या गेले संडासले, याची प्यायची बॉटल घेऊन. आता काय म्हणावं आता येले. सांगून दे आता झाडाले पाणी द्यायला गेले म्हणून. कुठे गेले कुठे म्हटलं एवढे धावत.
अरे त्या प्याची कायले दिली रे बाबा त्या घरची दुसरी कोण नाही दिली अरे कुठं गेले सांगा तर सही. गेले ते आता झोडपा द्याले. अरे काय राजू सांगायचं तर होतं ना, घरून पाणी प्यायला आणलं ते का एका संडासला न्यायची बॉटल आहे का ते? माझ्या घरची होय ना पाणी प्यायची. अल्ला आता फेकूनच द्या लागते ते बॉटल. अरे डीमार्ट मधून आणली होती ते, 50 रुपयाची बॉटल आहे आता ते. बॉटली सगळं फेकून द्या लागन. अरे काही नसते होत, धुजो आणि वापरजो आता, काही नाही होत. मी तुम्हाला देईन, मला त्याचे 20 रुपये दे जा आणि तुम्ही वापरता घरच्यासाठी. हा राजू देवानंद भाऊ